सिंपल रेसिपीज विथ मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण रबडी बनवणार आहोत. अगदी झटपट रबडी आणि दाटसर कशी बनवायची आहे ते आज आपण बघूया. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी लोखंडी कढई घेतली आहे. त्यामध्ये पाऊण लिटर दूध मी वापरत आहे. म्हशीचं दूध मी ते घेतलेलं आहे. जे तेलपाट असतं त्याला मलाई खूप छान येते. जर गाईचं वापरणार असाल तर त्याला वेळ थोडा जास्त लागतो आणि घट्टपणा त्याला थोडं कमी असतो. तर उकळी आल्यानंतर बघा ही जी वरती मलाई जमा होते ना, प्रत्येक वेळेला आपल्याला चमच्याने अशी बाजूला करून घ्यायची आहे आणि कढईच्या कडेला ती लावून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेला मंद गॅसवरती दूध उकळून वरती जी मलाई जमा होते ती अशी साईडला लावून घ्यायची आहे, जिथपर्यंत दूध आटून अर्ध होत नाही तिथपर्यंत. गॅस आपल्याला इथे ठेवायचा आहे. हाय फ्लेम वरती अजिबात बनवू नका. तुम्ही बघू शकता की 8 मिनिटामध्येच हे दूध अर्ध असं थोडंसं झालेलं आहे आटून. ही मलाई आता काय करायची आपल्याला चमच्याने किंवा कालथ्याच्या साहाय्याने ही मलाई आपल्याला सोडवायला सुरुवात करायची आहे. मलाई सोडवताना आपण एका हाताने पकड पकडायची आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने किंवा कालथा जो तुम्ही वापरणार असाल त्याने खरवडून ती मलाई बाजूची काढायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करत जायची आहे. ही प्रोसिजर जेव्हा तुमचं दूध आटून थोडं अर्ध्यावर येतं तेव्हा ही प्रोसिजर करायची आहे. तोपर्यंत मात्र मलाई बाजूला आपल्याला जमा करत जायची आहे. मध्ये दूध छान आटलं गेलेलं आहे त्यामुळे ही सर्व मलाई आता मिक्स करून मी घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर मी वापरत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण वर खाली घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स मी इथे काही तुकडे करून घेतलेले आहेत. मी इथे ड्रायफ्रुट्सचे तुकडे वापरत आहे कारण मी यामध्ये मावा वापरणार आहे. मावा म्हणजे जे मी घरी तूप बनवते त्याची जी राहिलेली बेरी आहे. जर तुम्ही घरी मलाई जमा करून तूप बनवत असाल तर त्याची जी बेरी उरते तिचा वापर फक्त करायचा आहे. जर तूप तुम्ही बाहेरून लोणी विकत आणून बनवत असाल तर त्याची जी बेरी येते ती अजिबात वापरू नका. ती अजिबात वापरायची सुद्धा नसते. ती घरच्या मलईपासून जी बनवलेली आहे त्यामुळे मी वापरत आहे. तुम्हाला जर मावा घालायचा असेल तर विकतचा रेडीमेड तुम्ही वापरू शकता. थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि हे आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं आटवून घ्यायचं आहे मावा घातल्यानंतर. माव्याच्या ऐवजी जर तुम्हाला मावा घालायचा नसेल तर जे ड्रायफ्रुट्स आपण वापरत आहोत ते त्याची पावडर करून तुम्हाला घालायचे आहे. त्याने सुद्धा खूप छान दाटपणा रबडीला येतो आणि ती पटकन बनते. तर मावा घातल्यानंतर आणखी 10 मिनिटे याला बंद गॅसवरती उकळून घ्यायचे आहे. थोडं मध्ये मध्ये हलवून. आता बघू शकता की 8 ते 10 मिनिटांमध्ये याला छान घट्टपणा आलेला आहे कारण यामध्ये आपण मावा घातला होता त्यामुळे अगदी पटकन ही बनवून तयार झालेली आहे. यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही कारण थंड झाल्यावर ती अजून थोडी घट्ट होणार आहे. ही रबडी इथे तयार झालेली आहे. याला आपण सर्व करून घेऊया. तर ही झटपट मावा वापरून तयार केलेली रबडी सुद्धा चवीला खूप छान लागते. ज्यांना वेळ कमी असतो पण रबडी बनवायची असते त्यांनी मावा किंवा ड्रायफ्रुट्सच्या पावडरचा वापर करून ही रबडी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. मालपुआ सोबत किंवा जिलेबी सोबत खूप छान लागते. तुम्ही बघू शकता की ती छान दाट अशी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवडी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.